ही परंपरा आहे. आज दुपारी 12 वाजता या ठिकाणी रामाचा जन्म झाला आहे आणि पंचक्रोशीतील या ठिकाणी राम मंदिराच्या 16व्या शतकामधील हे मंदिर आहे. भवानी भुजंगराव पुरंदरे यांनी हा मठाचा जीर्णोद्धार केला आणि केलेली स्वामींचा अर्पण करून तेव्हापासून आपला हा 340वा रामजन्मोत्सव अशी परंपरा आपल्या भागामध्ये क्वचित असेल. 100-200 वर्षापूर्वी आढळून येतील. हा 340वा जन्मोत्सव समर्थांनी त्या काळी त्याचं स्वप्न पाहिलेलं होतं. ते आज या कलियुगामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आपल्याला जसं आज स्वप्न पूर्ण झालं तर तसं समर्थांनी 340व्या वर्षी त्यांच्या शिष्याच्या माध्यमातून हा स्थापन केलेला हा मठ आहे. या मठाची या मठाच्या मध्ये रामजन्मासाठी पंचक्रोशीतून सगळे गावकरी म्हणजे दिवाळीला आलेली मुलगी येत नाही एखाद्या वेळेस, पण रामनवमीला न येता शकत नाही. आणि तर रामनवमी पुण्याचा चेहरा करूनच या मठाची परंपरा आहे. आणि या मठाच्या परंपरेमुळे आज या रामदासी कुटुंबाची 11वी पिढी आज या सेवेमध्ये आहे. राम स्वामींच्या वंशज म्हणून या ठिकाणी आपल्याला त्यांची 11वी पिढी या ठिकाणी सेवा देत आहे. सध्याचे विद्यमान महंत मठपती सीताराम बुवा रामदासी जे वडील या ठिकाणी विद्यमान मठपती आहेत. मी त्यांचा पायी म्हणून त्यांचा शिष्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. या यात्रेमध्ये तन मन धनाने पूर्णत्वाने झोपून या हा कार्यक्रम पार पडतात. तुम्हाला ही गर्दी अलवट असणारी गर्दी तुम्हाला या भागामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. ही अशी अलौकिक रामनवमीची यात्रा आपल्याला या ठिकाणी आपण रामाची मूर्ती अतिशय सुंदर अशा प्रकारची मूर्ती आहे. ही परंपरा गेली कित्येक वर्ष या ठिकाणी चालू आहे आणि ही परंपरा चालू राहणार आहे. तर राम मंदिराची ख्याती फक्त या ठिकाणी आपल्या बीड केस तालुक्यात नाही, बीड जिल्ह्यात नाही, तर बीड जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा लोक धार्मिकतेने या ठिकाणी रामाच्या दर्शनासाठी येत आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. कॅमेरामॅन अनिल डोंगरेसह मी विकास रोडे, सह्याद्री न्यूज.